पोदार जम्बो किड्स व इंटरनॅशनल स्कूलमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी घेतल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास होत असतो. त्यामुळे पोदार जम्बो किड्स व सिल्वर ओक इंटरनॅशनल स्कूल वेगवेगळ्या चांगल्या गोष्टींसाठी नेहमी चर्चेत असतं. नुकताच पोदार जम्बो किड्स व सिल्वर ओक इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव पार पडला. तसेच नवरात्रीमध्ये जागर आदिशक्तीचा महोत्सव घेण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी सिद्धी एज्युकेशन सोसायटी संचालक माननीय श्री साठे सर तसेच सिद्धी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन माननीय श्री खिलारे सर, पोदार जम्बो किड्स व सिल्वर ओक इंटरनॅशनल स्कूलच्या सेक्रेटरी मॅडम, पोदार जम्बो किड्स व सिल्वर इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका तांबोळी मॅडम तसेच सर्व पालक वर्ग उपस्थित होता. प्रमुख पाहुणे व पालकांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन झालं. जागर आदिशक्तीचा महोत्सवामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये चित्रकला स्पर्धा, कविता गायन स्पर्धा, नंबर टेबल कॉम्पिटिशन, वेशभूषा, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणं व मुलांचा बौद्धिक विकास वाढवण्यासाठी बुद्धिमत्ता खेळ अशा स्पर्धा आपण आपल्या स्कूलमध्ये घेतल्या होत्या. यामध्ये मुलांनी खूप मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. तसेच वार्षिक क्रीडा महोत्सवात पोदार जम्बो किड्स व सिल्वर ओक इंटरनॅशनल स्कूल मायणीमध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये शाळा अंतर्गत ज्या स्पर्धा घेतल्या होत्या त्यामध्ये सांघिक खेळ घेण्यात आले व वैयक्तिक खेळ घेण्यात आले. यामध्ये रनिंग रेस, लिंबू चमचा, सॅक रेस, थ्रो बॉल गेम्स घेण्यात आल्या होत्या. यामध्ये विजयी खेळाडूंचा मेडल व सर्टिफिकेट देऊन गौरव करण्यात आला. वार्षिक क्रीडा स्पर्धेत मुलांचा सहभाग खूप मोठा होता. ग्रुप गेम क्रिकेट व लंगडी असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी देण्यात आली व प्रत्येक गेमनुसार मुलांना प्रशस्तीपत्र व मेडल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर स्कूलमध्ये पालकांच्या ह्या गेम्स घेण्यात आल्या. यामध्ये लिंबू चमचा तसेच रनिंग रेस इत्यादी रेस होत्या. या कार्यक्रमाचं नियोजन पोदार जम्बो किड्स व सिल्वर ओक इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ तांबोळी मॅडम तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी केलं. सूत्रसंचालन माने मॅडम यांनी केलं. आज पोदार इंग्लिश मीडियम अँड सिल्वर ओक इंग्लिश मीडियम स्कूल इंटरनॅशनल स्कूल आमच्या या संस्थेचे संस्थापक आदरणीय खिलारे सर, या संस्थेच्या सेक्रेटरी आदरणीय खिलारे मॅडम, उपस्थित स्टेजवर व्यासपीठावर असणारे सर्व तज्ञ आणि अगदी प्रोत्साहित होणारे सर्व पालक, आमचे या दोन्ही फॅकल्टीमध्ये काम करणारे आमचे सर्व टीचर्स आणि सर्व बसणारे सर्व विद्यार्थी, आमचे सर्व शिक्षकेतर स्टाफ, आज खरोखरच 2-3 दिवस या ठिकाणी क्रीडा महोत्सव मराठीमध्ये हा सुरू आहे. या क्रीडा महोत्सवाच्या निमित्तानं 2 विभाग पाडले गेलेले होते. त्यामध्ये पोदारचा एक विभाग वेगळा होता आणि सिल्वर ओक इंग्लिश मीडियमचा हा विभाग वेगळा होता. पोदार आणि सिल्वर ओक इंग्लिश मीडियम यात थोडासा फरक असा आहे की दोन्ही इंटरनॅशनल स्कूल आहेत, परंतु एक कंपल्शन आहे की पोदारच्या सर्व विद्यार्थ्यांनी या असणाऱ्या प्रत्येक खेळामध्ये, प्रत्येक असणाऱ्या इव्हेंट्समध्ये भाग घ्यावा आणि त्यांचं कौशल्य या ठिकाणी दाखवावं. सिल्वर ओकचं सुद्धा तसंच आहे. बऱ्यापैकी आमच्या सर्व शिक्षकांनी यासाठी अगदी आतोनात परिश्रम घेतात हे मलाही माहिती आहे, कारण मी संस्थेचा प्रतिनिधी असल्यामुळं मी आमच्याच माणसाची स्तुती करणं हे काय बरोबर नाही, म्हणून मी आपला पालक प्रतिनिधी या ठिकाणी बोलावा. तुम्हाला आमच्या शाळेबद्दल काय वाटतंय? आमच्या शाळेमध्ये या वेळोवेळी होणाऱ्या ज्या इव्हेंट आहेत त्या इव्हेंटमध्ये काय फरक पाहिजे, सूचना काय असाव्यात, ही एक मला या ठिकाणी अपेक्षा होती. वेळोवेळी तुम्ही या ठिकाणी भेट देत असता हे मला माहिती आहे आणि भेट घेऊन आमच्या प्रिन्सिपल मॅडम आहेत त्या ठिकाणी तुमच्या ज्या काय सूचना वगैरे आहेत त्या सूचना तुम्ही करत असता आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो. खरोखरच मी बऱ्याच वेळा या ठिकाणी म्हणतो की आमचं हे स्कूल आहे त्याचं वय थोडंसं कमी आहे, वय कमी आहे
आहे तरी सुद्धा त्याची प्रगती मात्र ही भरभराट ही जास्त आहे. आणि हे सगळं करत असताना कुठली स्कूल जर पाहिली तर त्यांची प्रगती मात्र एवढ्या वेळेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली तुम्हाला पाहायला मिळणार नाही. आणि हे कुणामुळे झालंय तर हे सर्व या मुलांच्यामुळे झालंय आणि तुम्ही बसलेल्या सर्व पालकांच्यामुळे झालेलं आहे. मला या ठिकाणी हेवा वाटतो की मी ज्या वेळेला पाठीमागच्या एका कार्यक्रमाला आलेलो होतो, माझ्या माहितीप्रमाणे तुमची ओपन डे होता बरोबर, आणि पारितोषिक वितरण होतं. इतके पालक मी जवळजवळ 2,500-3,000 हजार विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये काम केलं. ज्या वेळेला 3,000 विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये काम करत होतो त्यावेळेला 3,000 पालकांची अपेक्षा होती, परंतु कटाकटी 500 पालक या ठिकाणी येत होते. आता गेल्या वेळेला पाहिलं, आताही पाहतोय तुमच्या या पालकांचा असणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हा एक आमच्या संस्थेला, आमच्या शिक्षकांना आणि आमच्या कार्याला खरोखरच मोटिवेट करण्यासारखा आहे आणि वाखाणण्याजोगा आहे. खरोखरच आमच्यावर प्रेम करणारे तुम्ही आहात, म्हणूनच ही शाळा आणि तुम्ही आम्ही एकत्र काम करायचं आहे. आमच्या संस्थेचे संस्थापक आहेत, सेक्रेटरी आहेत, त्यांच्या अपेक्षा अशी काय नाही की बऱ्याच वेळा मी म्हणतो आम्हाला त्यातून काहीतरी मिळावं, काय नाही. जितके तुम्ही या ठिकाणी शाळेसाठी ही या नात्याने योगदान देता ते संपूर्ण असणारं योगदान, ते संपूर्ण असणारे पैसे त्या ठिकाणीच आम्ही खर्च करण्याचा प्रयत्न करत असतो. जितक्या स्टँडर्ड तुम्हाला देता येईल तितका देण्याचा प्रयत्न करत असतो. आम्हाला माहिती आहे, कारण का जी तुमची जी मुलं आहेत ती स्टँडर्ड मधून आलेली आहेत आणि त्या स्टँडर्ड प्रमाणात तिथे स्टँडर्ड राहावं अशी एक अपेक्षा या ठिकाणी आम्ही अपेक्षा आमची असते. त्यामुळे तुमच्या विद्यार्थ्याला इथे काही कमी पडणार नाही आणि कमी पडून देणार नाही असा आमच्या चेअरमन असतील, सेक्रेटरी असतील त्यांचा आटोकाट प्रयत्न असतो. आणि हे करत असताना पालकांना खरोखर मला या ठिकाणी सांगावंच वाटतं की तुमच्या सर्व असणाऱ्या छोट्या अगदी 3 वर्षापासून 4 वर्षापासून ह्या सगळ्या विद्यार्थ्यांच्यावर बारकाईनं लक्ष आमच्या संस्थेच्या असणाऱ्या सेक्रेटरी आहेत खिलारी मॅडम, त्याचं असतं शिक्षकांच्यावर तरी आहे, परंतु अधूनमधून आठवड्यात 2 वेळा 3 वेळा येऊन या ठिकाणी संपूर्ण असणाऱ्या शाळेची पाहणी म्हणा, संपूर्ण असणाऱ्या शाळेच्या अडचणी या ठिकाणी दूर करत असतात. त्यामुळे पालक तुम्ही खरोखरच निर्धास्त राहा आणि आमच्या शाळेवर प्रेम करण्यासाठी सज्ज राहा. तुमचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्या सर्व शिक्षकांना मिळत असतो त्यातूनच विद्यार्थी तुम्ही आमचे शिक्षक घडवण्याचा प्रयत्न करत असतात की जेणेकरून बऱ्याच हायस्कूलमध्ये मराठी माध्यमिक शाळा जिथं जायचं पाहतो एक वेगळा दृष्टिकोन असतो मुलाकडे किंवा या शाळेकडे पाहण्याचा, तसा मात्र तुम्ही पाहिलेला नाही. हे 3 दिवस अतोनात कष्ट घेऊन आमच्या शिक्षकांनी हा असणारा कार्यक्रम, हा असणाऱ्या स्पर्धेचे इव्हेंट त्या चांगल्या पद्धतीनं पार केलेले आहेत आणि त्यांना सहकार्य नाही म्हटलं तरी खिलारी मॅडम ह्या करत असतात. कारण प्रत्येक गोष्टीवर लक्ष ते आता सुद्धा की हे सगळं आमचं बदलाबदली झालेली होती त्या स्टेजवर नाही, या स्टेजवर मॅडम म्हणजे हे असं नाही, मी काल सांगून गेलेलो होतो त्या कशाला बदल करायचं तुम्ही ते बरोबर आहे त्यांचं, कारण का जो करतो हे त्याला माहिती असतं. कधीतरी येऊन आमच्यासारखा हे पण तरी सुद्धा की विद्यार्थी आमचे आहेत, पालक आमचे आहेत, पालकांनी खरोखर चांगल्या प्रकारचा प्रतिसाद द्यावा. जे काही तुम्हाला पाहिजे असेल त्या ठिकाणी देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि खरोखरच जेवढे आमचे शिक्षक या ठिकाणी करत असतात त्याच्या किमान 50% तरी विद्यार्थ्यांच्यावर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे, कारण का विद्यार्थी चांगला घडला पाहिजे ही अपेक्षा तुमची असते. विद्यार्थ्यांना कुठंतरी ते पुढे सरकलं पाहिजे, कुठेतरी नाव केलं पाहिजे आणि काहीतरी तो झाला पाहिजे या अपेक्षेने संपूर्ण असणारे विद्यार्थी तुम्ही या ठिकाणी टाकलेले आहेत. त्याचा प्रतिसाद फक्त शिक्षकांनी करून चालत नाही, पालकांचा सुद्धा हा अतिशय मोलाचा सहभाग या ठिकाणी या इंग्लिश मीडियमच्या सर्व शाळेमध्ये असतोच आणि तो करावा. कारण माझा सुद्धा मुलगा एक इंग्लिश मीडियमच्या शाळेमधूनच गेलेला आहे. आमच्या सरांची मुलं सुद्धा, आमच्या सरांची मुलगी एक MBBS ला आहे, माझा मुलगा सुद्धा. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.